आजवर भातुकलीचा खेळ खेळणारी आपली नायिका म्हणजेच प्रतीक्षा मोठी झाली आहे. तिने आज तारुण्यात पदार्पण केले आहे आणि खऱ्याखुऱ्या भातुकलीच्या खेळाची स्वप्न बघायला लागली आहे. श्रावणातील प्रत्येक सरींचा आनंद लुटत आपल्या स्वप्नातल्या राजकुमाराला ती काय म्हणते आहे बरे? नायकाशिवाय स्टोरी कशी पूर्ण होणार? भेटूया आपल्या सिनेमातील सर्वांचे लाडके हिरो मिस्टर सुयोग यांना. आपल्या स्वप्नातील राजकुमारीच्या शोधात कविता करताना ते म्हणतात, स्वप्नातील राजकुमार मी शोधतोय राणी स्वप्नातली, भेटेल ती कधीतरी जुळतील नाती मनातली. सालस सुंदर निरागस असावी ती, गोरीपान नसली तरी चालेल पण मन मिळावू असावी ती. भेटेल तेव्हा हळूच तिला सांगायचे, थोडे थोडे करत सारेच तिच्याशी बोलायचे. बोलता बोलता खोलायची सारी गुपिते मनातली, मला ही शोधायची आहे राणी माझ्या स्वप्नातली, राणी माझ्या स्वप्नातली. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आए रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आए रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया. आज जरी या दोघांना पाहून लव्ह मॅरेज होतं असं वाटत असेल, पण प्रत्यक्षात एक टिपिकल अरेंज मॅरेज होतं, जिथे कोणी मध्यस्थी होते. म्हणजेच आपले प्रिय कविटकर काका मुलाकडले मुलीकडे गेले आणि मुलींकडचे मुलाकडे. लाडक्या ताईला मुलगा पाहायला येणार म्हटल्यानंतर लहान भावंडे आनंद व्यक्त करायला काय मागे राहणार होते? रिश्ता आया है, सुन 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 दीदी तेरे लिए एक रिश्ता आया है. अरे सुन 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 दीदी तेरे लिए एक रिश्ता आया है. अरे सुन 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 दीदी तेरे लिए एक रिश्ता आया है. सुन रिश्ता आया है, सुन 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 दीदी तेरे लिए एक रिश्ता आया है. अरे सुन 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 दीदी तेरे लिए एक रिश्ता आया है. अरे सुन 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 दीदी तेरे लिए एक रिश्ता आया है. सुन 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 लड़के में क्या गुण, सुन सुन दीदी सुन है. सुन 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 दीदी तेरे लिए ला 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 ला. आजी तिच्या बटव्यामुळे आरोग्य तर गोष्टींमधून बालपण समृद्ध होते. आपल्या लाडक्या नातीचे लग्न जुळले हे कळताच तिच्या आनंदाला मर्यादा उरली नव्हती आणि नवराईला आपल्या विशेष शैलीत शुभाशीर्वाद दिले. कसे? तुम्हीच बघा. नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड तिला चंद्राची चंद्राची ग. नवराई माझी नवसाची नवसाची ग, अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग. आपला होणारा नवरा कसा असावा याबाबत मुलींच्या काही अपेक्षा असतात. तो काळजी घेणारा असावा,
स्वभावाने चांगला असावा, मनाने निर्मळ असावा, प्रत्येकाच्या मनाला जपणारा असावा, अशी स्वप्न मुली रंगवतात. पण प्रत्येकीचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरेलच असे नाही. मात्र आपल्या प्रतीक्षेचे म्हणजेच राणीचे स्वप्न पूर्ण करण्यास देवाने कुठलीच कसर सोडली नाही. मग एका सुमुहूर्तावर नायिकेच्या स्वप्नातील राजकुमार चांदण्या भरल्या आकाशी शुभ्र भरल्या घोड्यावर बसून आला. त्यांच्या लग्नाची सुपारी फुटली आणि आपली नायिका कुमारीची सौभाग्यवती झाली. स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी. नवरी नि नवऱ्याची स्वारी नांदते संसारी घेऊन लग्नाच्या बंधनात बांधले गेलेले हे गोड जोडपे आपल्या नव्या संसाराला नव्या जोमाने सुरू करतात. एकमेकांना मिळालेल्या अजोड सोबतीच्या दमावर मायदेशातच काय तर 7 समुद्रापार अनेक यशाची शिखरं काबीज करतात. आणि आता सुरू होते नायिकेच्या म्हणजेच प्रतीक्षेच्या आयुष्यातील तिसऱ्या भूमिकेला सुरुवात. आपण प्रेग्नंट आहोत ही गोड बातमी नायकाला सांगायची तर असते, पण मध्येच काय गोलमाल होतो चला बघूया. Oh my God.
जशी तिसरी भूमिका नायिकेची तशीच नायकाची पण आहेच की हो. एकतर मायदेशापासून दूर, त्यात नायिकेची मूड स्विंग्स, डोहाळे, तिला होणारा त्रास, सोबत ऑफिस आणि कोविड महाराजांचा प्रताप या सर्व स्तरांवर अगदी समर्थपणे दोन हात करत असताना आपला नायक ही गोड बातमी घरच्यांपर्यंत आपल्या पप्पांना कसे शेअर करतात बघाच तुम्ही. मैं पापा बन गया, पापा मैं पापा बन गया, पापा मैं पापा बन गया, पापा मैं पापा बन गया, देखो मैं पापा बन गया, सोचो मैं पापा बन गया, पापा मैं पापा बन गया, पापा मैं पापा बन गया. पापा मैं पापा बन गया, पापा मैं पापा बन गया, देखो मैं पापा बन गया, सोचो मैं पापा बन गया. सोनू मोनू की खातिर मैं घोड़ा बन जाऊंगा, तारों से बहलाऊंगा, बागों में टहलाऊंगा, मैं उंगली थाम के उसकी उसे चलना सिखलाऊंगा. आएगा बड़ा मजा. पापा मैं पापा बन गया, पापा मैं पापा बन गया, देखो मैं पापा बन गया, हाँ मैं पापा बन गया, पापा 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 मैं पापा बन गया. चलू मोलू की खातिर ये मुझे बढ़वाऊंगा, नन्हे मुन्ने हाथों से मूंछों को खिंचवाऊंगा, अरे ऐसे वो खींचेगा ये दादा फिर चीखेगा, अरे ये कोई पकड़ो इसे जरा. बेटा मैं दादा बन गया, बेटा मैं दादा बन गया, सोचो मैं दादा बन गया. पापा मैं पापा बन गया, पापा मैं पापा बन गया, पापा मैं पापा बन गया, देखो मैं पापा बन गया, सोचो मैं पापा बन गया. आता सर्वजण आनंदात असताना बाळाचा होणारा दादा तरी कसा बरे शांत बसेल. कब तक रहूं सबसे छोटा, आए कोई मुझसे छोटा, हंसता बोलता कोई खिलौना, अब इन बाहों को दो ना. कब तक रहूं सबसे छोटा, आए कोई मुझसे छोटा, मांगे तुमसे घर का आंगन, प्यारा प्यारा नजराना, धिकताना 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 धिक धिकताना धिकताना धिकताना. आपली इवलीसी परी आता आई होणार हे कळताच घरातील आई, मामी, मावशी, आत्या कशी परिस्थितीची जाणीव करून देतात हे बघाच. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. जन्म
आणि फायनली आजचा दिवस. प्रतीक्षेच्या डोहाळे जेवणाचा ऑनलाईन कार्यक्रमाला आपण जमले आहोत. मुलगी सोबत नाही म्हणून काय झाले? एक आई बिकट घडीतही हे क्षण साता समुद्र पार असलेल्या आपल्या मुलीसाठी तिच्या मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत कसा साजरा करते, चला बघूया. या ग सख्यानो
अरेच्चा, जरा सिरियस मूड झालेला दिसतोय, पण प्रतीक्षा जरा रिलॅक्स कर, कारण तुझ्या 2 खास मैत्रिणींनी तुलाच काय आपणा सर्वांना हसवण्याची जबाबदारी घेतलेली आहे. सो दिल थांब के बैठो. आजच्या कार्यक्रमाची सांगता एका धमाकेदार परफॉर्मन्सने करण्यासाठी गप्पोनी